हे देखील आपल्या उपस्थित ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई चषक खांडपे 20-25 या स्पर्धेमध्ये त्यांची देखील मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. यानंतर बोलू आपण सामन्याकडे. थँक्यू डीजे. टायमर ऑन आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. प्रज्वल आणि प्रतिमेशी जोडी मैदानामध्ये. प्रज्वल दलवीत प्रतिमेश थालके ही जोडी मैदानामध्ये आपण बघूया वीरभद्र घोंडाडोली संघाकडून. तर विरासपूर चावे संघाकडून सलमीचं पहिलं षटक महेंद्र हाताळताना पाहायला मिळतोय. मॅच स्टार्ट. गेम इज ऑन. क्वार्टर फायनल फोर्थ चौथा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय ढोंडाडोली विपक्ष चावे या दोन संघामध्ये. सुभाष सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच देखील आहेत. यावेळी एक्स्ट्रा मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करता अगदी दिवसा ढवल्या एका धावेची चोरी केली जाते. प्रज्वल ऑफ द मार्क. एका धावेने अकाउंट ओपन होतं ढोंडाडोली या संघाचं. सुभाष पाटील सरांचं देखील आगमन होतं. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच देखील आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सुभाष पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढील चेंडू प्लॅन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. प्रतिमेश तालके ज्यांनी मागील सामन्यामध्ये 28 धावांची इनिंग खेळली होती, अतिशय उत्कृष्ट विजय त्यांनी संपादन करून दिला होता. ढोंडोली संघ त्यावेळी पराभवाच्या छायेत होता, मात्र एकट्याने किल्ला लढवताना चांगल्या स्कोर पर्यंत संघाला पोहोचले होते आणि या मॅच इनिंग ते ठरले होते. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील मागील सामन्यामध्ये प्रतिमेश थालके हा ठरला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे देखील बेट केलेला आहे. अतिरिक्त करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज प्रतिमेश थालके, मात्र चतुर आणि चाणक्य गोलंदाज सध्या महेंद्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. येणार बोरपाडा संघ विरुद्ध प्रतिमेश थालके अगदी खेळपटून थान मांडून उभा होता आणि 28 धावांची एक मॅच विनिंग इनिंग त्याने खेळली होती. इथे मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. इथे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार होतो काजूबांधन पाडा बी विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल काजूबंधन पाडा बी विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत सेकंड सेमीफायनल जय वाघोबा लाभ विपक्ष चालू असलेल्या सामन्यातील विजय संघ. पहिली षटक मार्गस्थ आहे महेंद्र. आता चांगले गोलंदाज जातात त्यांना पाहायला मिळतं. एक चौकाराचा अपवाद वगैरे तर इथे भेट होते. एक्स्ट्राच्या मागे चेंडू अडला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने ढोंडावडोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ महेंद्र. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक चालतोय. सामनावीर फलंदाजा प्रज्वल. इथे मात्र खडे हा फटका केलेला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जातोय प्रेक्षक कक्षाच्या वरून सीमा पार मिड विकेटच्या वरून हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. ढोंडवली संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते. दुरी अंकामध्ये प्रवेश करते ती 12 धावा. लगेच दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात करायची. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण पाहतोय आणि पहिलं षटक घातल्यासाठी चावे संघाने 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ खर्च केला. 4 मिनिटं खर्च केले आहेत.
पण यानंतर ते षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर वीरबजरंग ढोंडवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती बिनबाद 12 धावा. पहिले षटक समाप्त झाले आणि आता मात्र दुसरं षटक आणण्याची जबाबदारी गोलंदाज अनिकेतकडे सोपवली गेलेली आहे. यानंतर फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल काजू बांधणपाडा बी विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना काजू बांधणपाडा बी विरुद्ध सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज अनिकेत इथे समोर खेळण्याचा प्रयत्न चिन्हत होतो. या बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित ऐजरेमरी चषक खांडफे 20-25 हा दिमागदार आयोजनाचा सोहळा आपण पाहतोय. याची देही याची डोळा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्रामाचा सोहळा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या लॉंग लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 17 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. या शेवटचा युवराजपूर चावे विपक्ष वीरबजरंग ढोंडाडोले या दोन संघामध्ये पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. चौथ्याच्या फॉर्ममध्ये चेंडू अडवला गेला. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला गेलेला नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने ढोंडाडोली संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने आज वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. नुकताच जो सामना सुरू आहे या अगोदर बोम बोम शाहिद आफ्रिदीच्या नावे जो विक्रम होता तो विक्रम हिटमॅन रोहित शर्माने आज मोडीत काढल्याने या वनडे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज सिक्सर किंग म्हणून रोहित शर्मा आता मात्र पाहायला मिळतोय. इथे विकेट टू विकेट चेंडू क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय या मिड ऑफ रिजन मध्ये तोपर्यंत एका धावेने या स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. धावसंख्या 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या लास्ट क्वार्टर फायनल आपण पाहतोय या ढोंडवली विरुद्ध चावे या दोन संघामध्ये. यावेळी फलटी शॉट क्षेत्ररक्षक पाहतच राहील आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. संख्या 6 नाही. मुरसंडी मारते धावफलकावर 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण ढोंडवली संघाचे धावफलकावर पाहत आहोत. काय फटका खेळलेला आहे तो प्रज्वल दलवे याने. दुसरा षटक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गास आहे आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचे चेंडू आता मात्र शिल्लक असणार आहे. पुढे होणार फटका खेळलेला एनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार. 1 बाउंड चौकार. 10 का दम दाखवताना शेवटच्या 2 चेंडू मध्ये प्रज्वल दलवी. साडे 8 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केलेले आहेत. ओरेट चांगला आपण पाहतोय. या विरासपट चावे संघाचं कौतुक करावं लागेल.
मात्र तिसरं षटक लगेच सुरू करायचं. 2 षटके समाप्त झालेले ढोंडावडोली संघाची धावसंख्या 2 षटके समाप्तीनंतर पाहायला मिळते ते 29 धावा. यानंतर फर्स्ट सेमीफायनल पहिला सेमीफायनल सामना पाहायला मिळाला काजू बंधन पाडा बी विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. पहिला दिवस काजू बंधन पाडा बी संघाच्या नावे राहिला होता, तर तिसऱ्या दिवशी या सागर स्पोर्ट्स शंभूनगर संघाने स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं होतं आणि या संघामधील फर्स्ट सेमीफायनल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड सेमीफायनल यामधील विजय संघ विपक्ष जय वाघोबा लाभ ज्या संघाचे नाव या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे, ज्या संघाने या निर्धारित 4 षटकांमध्ये तब्बल 72 धावा कोठून करण्याचा विक्रम केला आणि प्रतिस्पर्धी खालिंग संघाला अवघ्या 15 धावांवर ऑलआउट करण्याचा विक्रम देखील जय वाघोबा लाभ संघाचेच नावे आहे. त्या संघाला देखील आपण सेकंड सेमीफायनलमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. निहाल येतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी, तर निहाल याचा सामना करेल फलंदाज प्रथमेश थालके. यावेळी गुडघावर बसून फटका केलेला आहे, चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार घुटना टेक और चौकात एक. मांजरेकर सर देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. तसेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचे शिल्पकार आयोजक संजय दलवी साहेब देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून ढोंडावडोली संघासाठी ऑल द वे चाललेला ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. इथे मात्र स्टेपवर हा फटका केलेला आहे, मिडविक रिजन मध्ये चेंडू जातोय, एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावांनी ढोंडावडोली संघाची धावसंख्या पोहोचते ती या 35 वर 35 विदाउट लॉस. एकही गडी गमावली नाही. ढोंडावडोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते बिनबाद जिंदाबाद 35 धावा. ब्रेक थ्रू पासून 6व्या संघाचे गोलंदाजांना वंचित ठेवले गेले आपण बघतोय. फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आता मात्र. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट कव्हर पॉइंट रिजनला तैनात केला जातोय. निहाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज प्रथमेश थालके. यावेळी मात्र पलटी शॉट नो लुक शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. यानंतरच्या दोन्ही संघाने या टॉस साठी या टॉस बॉक्स आपण बघतोय स्वर्गीय जयराम बालू पाटील यांच्या नावाने आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतोय. सुस्वागतम 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 दरम्यान परेश चोरगे साहेबांनी परेश पाटील साहेबांनी हेमंत चोरगे साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या समेत या स्पर्धेचे शिल्पकार देखील आपल्याला पाहायला मिळतात. अमोलजी तारे साहेब या आमच्या मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समाधान प्रकाश चोरगे आणि परेश पंडितराव पाटील यांच्या माध्यमातून आपला बॉल स्पॉन्सर केला गेलेला आहे आणि आमचे बॉल स्पॉन्सर परेश पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
इथे कोलार टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धावीसाठी प्रयत्न नसणार आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न प्रज्वल दलवे याचा आहे. धावसंख्या 42. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण जे चेंडू पाहतोय ते चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत परेश पाटील साहेबांनी, ज्यांचं नुकतंच आमच्या व्यापीठावर आगमन झालेलं, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आमच्या बॉल स्पॉन्सर परेश पाटील साहेब, मोस्ट वेलकम. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीज आपण पाहतोय. त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करणारे अजय अरुण पाटील यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर इनिंगची समाप्ती पहिल्या डावामध्ये ढोंडवली संघाने आपल्या धावपैकी धावा जिंकलं ते एकूण 42 आणि 43 धावांचं आव्हान दिलेलं आहे विरासपूर चावे या संघासमोर. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस केला जाईल. टॉसकडे आपण वळणार आहोत. दोन्ही संघाने आपण टॉससाठी या. फर्स्ट सेमीफायनल काजू बंधन पाडा बी विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर या दोन संघामध्ये. आमचे बॉल स्पॉन्सर परेश पाटील साहेबांनी हेमंत चोरगे साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. फर्स्ट सेमीफायनल टॉस कडे आपण वळणार आहोत. हेमंतजी चोरगे साहेब आणि परेशजी पाटील साहेब म्हणजे बॉल स्पॉन्सर दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस काजू बंधन पाडा आणि शंभूनगर या दोन संघांमध्ये केला जाणार आहे. संदीप पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण या टॉस बॉक्स मध्ये फर्स्ट सेमीफायनल अतिशय महत्वाचा सामना आणि महत्वाच्या सामन्याचा टॉस आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. छापा कॉल आहे आणि छापा झालेला आहे. काजू बंधन पाडा बी संघाच्या संघाने टॉस जिंकला. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची वाढवायचे. काजू बंधन पाडा बी संघाने टॉस आपण जिंकलाय, जास्त वेळ तर घेणार नाही. टॉस महत्वाचा होता का? टॉस महत्वाचा होता आणि महत्वाचा टॉस तो जिंकलाय तर निर्णय काय असेल? बॅटिंग. प्रथम फलंदाजी स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला आहे. काजू बंधन पाडा बी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत फर्स्ट सेमीफायनल. युवासेना उपतालुका प्रमुख संदीप गजानन पाटील साहेबांचे ते आगमन होत आहे आणि त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरेबली चषक खांडपे 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतो. या फटाक्यांच्या आतिषबाजीने आमच्या मान्यवरांचं स्वागत इथे केलं गेलेलं आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरेबली चषक खांडपे 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान ठेवले गेले ते 43 धावांचं. पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण सामना पाहतो ढोंडवली विपक्ष सावे या दोन संघामध्ये. दरम्यान समाधान चोरगे साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रज्वल दलवी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिली षटक घालण्यासाठी सज्ज होते. अनिकेत आणि दीपक ही जोडी मैदानामध्ये विरासपूर चावे संघाकडून. स्विंग अँड मिस इथे मात्र जोरदार अपील आणि पंजाचं बुड आकाशाकडे. पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद विरासपूर चावे या संघाचा.
या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला ज्यांच्याकडून बॉल स्पॉन्सर केले गेले आमचे दोन्ही बॉल स्पॉन्सर परेश पंडितनाथ पाटील साहेब आणि समाधान प्रकाश चोरगे साहेब या दोघांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण जे चेंडू पाहतोय ती चेंडूंची सुविधा त्यांनी आम्हाला पुरवली आणि आमचे बॉल स्पॉन्सर परेश पाटील साहेब आणि समाधान चोरगे साहेब आपल्या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आमचे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी स्पॉन्सर अजय अरुण पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यांनी स्वर्गीय तुकाराम विठ्ठल पाटील स्वर्गीय अरुण विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ ह्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांचा देखील विषय आम्ही व्यक्त करतोय. पहिला फलंदाज पहिल्या चेंडू बाद आणि फॅलमध्ये परतले आपण पाहतोय की पहिला हादरा बसतोय विरासपट चावे या संघाला. टाइम ऑन आहे याकडे लक्ष असू द्या कारण 2 षटकांसाठी 10 मिनिटांपेक्षा आपण जास्त वेळ खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सगळ्यामध्ये ठेवावा लागेल. प्रज्वल दलवी इथे मात्र वेगवान चेंडू मात्र या दिशान चेंडू देखील पाहायला मिळतोय. अखेर अवंत धावणे विरासपट चावे संघाचं अकाउंट इथे ओपन होतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती एक आव्हान ठेवले गेले ते 43 धावांचा 1-1 अशी स्थिती सध्या विरासपट चावे संघाची पाहायला मिळते. इथे मात्र उंचावून फटका गेले हेलिकॉप्टर चेंडू निघून जाईल मेडिकल चेंडू सीमा पार 6 धावांचा षटकार एक मारा लेकिन सॉलिड मारा. ब्रेक शॉट आहे केवळ मनगटाची ताकद तर त्याने यूज केली होती. मनगटी फटका आपण पाहतोय या नजाकत पाहायला मिळते. या फटक्यामध्ये धावसंख्या 6 ने वाढवून होते धावफलक 7 धावा. 43 लक्षाचा पाठलाग चाव्या संघ करताना इथे चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. जय बजरंग ढोंडवली या संघाकडून देखील वीर बजरंग ढोंडवली संघाला अधिक शुभेच्छा चालल्यात. जय बजरंग ढोंडवली संघ देखील आमच्याशी जोडला गेलेला आणि त्यांच्याकडून वीर बजरंग ढोंडवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा चालल्यात. पंचांशी कुठल्याही प्रकारचे वादविवाद आपण करायचा नाही कारण ऑफिशियल पंच आपण पदे संघटनेशी संलग्न पंच आहेत. यावेळी या चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. इथे देखील आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव. खेळ सुरू करायचा पंचांचे कुठल्याही प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही कारण या संघटनेशी संलग्न पंच आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 7 धावा. आव्हान येते 43 धावांचा 43 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो विरासपट चावे हा संघ. षटकातील पुढील चेंडू इथे देखील वेगवान चेंडू वेग भन्नाट आपण पाहतोय आणि इथे देखील निहालला हा थोडासा नक्कीच ट्रबल करताना पाहायला मिळतोय. या षटकामधला अंतिम चेंडू षटकार खेचला होता मात्र त्या षटकानंतर तो थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. ढोंडे रे जाओगे ढोंडो रे साजना अशी सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाज निहाल याची. इथे इनफिल्डच्या वरून सुरेख फटका एक्स्ट्रा कॉर्नर रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पॅनलच्या पुढे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण पडद्याच्या मागे जायचं आहे. मामांचा जो कटआउट आहे त्या कटआउटच्या पुढे जे 2 प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण तिथून बाहेर निघायचं आहे. पहिल्या षटकात समाप्ती तर धावसंख्या 11 43 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो विरासपट चावे हा संघ.
आणि आता मध्ये दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आयुष भोईर. आयुष भोईर याचा सामना करेल फलंदाज दीपक. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित अहिल्यादेवी चषक खांडफे 20-25 हे दिमागदार आयोजन पाहतोय. या कवड आंबाडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धेचं आयोजन, दिमागदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर वेळ जास्त खर्च होतोय याची देखील दखल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घ्यायची आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आयुष भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे पुढे जाऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये, कव्हर रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होतो फलंदाज दीपक याचा खेळ. 6व्या संघाला दुसरा हादरा दीपकच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद झालेला, टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र तंबूच्या आसरेला परतलेले आहेत. न्यू बॅटर 6व्या संघाकडून संकेत आलेला आहे. संकेत आणि निहाल ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आयुष भोईर सज्ज होतोय. 4th क्वार्टर फायनल, शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. इथे लॉर्ड फुटात चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळते. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. 6व्या संघाची धावसंख्या या सिंगलने पोहोचली ती 12 वर. 43 लक्षाचा पाठला करताना आपण विलासपूर 6वे संघ शेवटच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. आयुष भोईर राईट मोड स्टंप. इथे मेस टाइम फटका मात्र सेफ लँडिंग होईल, झेल होण्यासारखी संभावना नाही आणि वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 6व्या संघाची धावसंख्या 2 ने पोहोचलेली 14 वर. यानंतर आपण फर्स्ट सेमीफायनल पाहणार आहोत. पहिला सेमीफायनलचा सामना काजू बांधनपाडा बी, ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, विपक्ष सागर स्पोर्ट्स शंभूनगर. आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना पाहायला मिळेल जेव्हा अगोदर लाभ विपक्ष सुरू असलेल्या चालू असलेल्या सामन्यातील विजय संघ. स्विंग अँड मिस, फेस अँड बाउन्स आपण बघतोय. चेंडू पडल्यानंतर उसलतोय, निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलकात 14 धावा. 43 लक्षाचा पाठलाग विलासपूर 6वे संघ करतो. इथून अजूनही एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे बॅटचे थर्ड रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते 6व्या संघाच्या आणखीन एक फलंदाजाचा खेळ. निहाल याची केली संपुष्टात.
तर शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. विनंती असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार सन्माननीय अमोलदादा तारे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते संदीपदादा गजानन पाटील साहेबांचा इथे यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. संदीप दादांचा विचार केला तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे संदीप दादा पाटील त्यांचं शुभ सन्मान इथे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सोबतच या स्पर्धेची एक आठवण मोमेंट देऊन आपण दादांचे शुभ सन्मान इथे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करतोय. दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपदादा पाटील ते शुभ सन्मान होतो. यानंतर पुन्हा तारे साहेबांना आपण आपले उद्योजक अजय दादा अरुण पाटील ट्रॉफी सौजन्य झाली आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी ज्यावेळेस अगदी रस्त्यावरती निघतील 2 ते 3 नजरा या चेहऱ्यावरती पडाव्या असे आमचे अजयदादा अरुण पाटील आणि त्यांचे इथे शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय अमोलदादा तारे साहेबांच्या माध्यमातून केला जातो. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत परेशदादा पंढरीनाथ पाटील साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सरशिप अमोलदादा तारे साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल स्पॉन्सरशिप झाली आहे असे आपल्या सर्वांचे लाडके परेशदादा पंढरीनाथ पाटील साहेबांचे इथे शुभ सन्मान करायचं. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान आपण पाहू शकतो मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून केला जातो. यानंतर समाधानदादा प्रकाश सोरगे साहेबांचा देखील आपण इथे यथोचित शुभ सन्मान असेल. पुढील मॅच लवकर सुरू करायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायची आहे. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. पुन्हा एकदा समाधानदादा प्रकाश चोरगे यांचा शुभ सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू सौजन्य झालेत. निवियाचे चेंडू पाहायला मिळत आहेत ज्यांच्यावरती चौकार लागतात ज्यांच्यावरती षटकार पाहत आहे अगदी ते चेंडू आपल्याला सौजन्य झालेत. समाधानदादा चोरगे आणि प्रकाश